आजचा आपला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण महोत्सवाचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस. मला खूप आनंद झाला की शिरूर ह्या तालुक्यामध्ये एवढी प्रचंड गर्दीने लोकांनी इथे हा महोत्सवाला जी उपस्थिती दाखवली ती खरंच म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि याला मला वाटतं कारण म्हणजे सद्गुरू 2009मध्ये जे आले होते इकडे, तेव्हा त्यांचं ऐकून सर्वांनी ही प्रेरणा घेतली असणार. म्हणून पुन्हा इथे येण्याचा जो योग आला आहे तो तुम्हीच घडवून आणला आहे सगळ्यांनी. आत्ताच आपण बऱ्याच लोकांचं कौतुक केलं, त्याच्यामध्ये धारीवाल साहेबांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं आहे की त्यांनी या सर्व कार्यक्रमासाठी जी प्रचंड मदत केली आणि नेहमीच करतात, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. इथे आता जे नेत्रहीन असे शब्द वापरून त्यांना आपण इथे त्यांना बुद्धिबळाची प्राइजेस दिली. बुद्धिबळ हा खेळच एवढा कठीण आहे, खरा पहिल्यांदा इतका कठीण आहे आणि ते दृष्टी नसताना खेळणं म्हणजे खरंच किती त्याच्यामध्ये कौशल्य आहे आणि किती कठीण आहे हे मला खरंच म्हणजे अंदाज येऊ शकत नाही. पण तरीसुद्धा हे इतके सुंदर खेळत आहेत. आणि हे शिरूरमध्ये सुद्धा अशी मुलं आहेत की जी बुद्धिबळामध्ये एक्सपर्ट आहेत. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो की ते आणखीन पुढे जावेत आणि शिरूरचं नाव त्यांनी भारतामध्ये करावं असं मला इच्छा आहे. काल आपण जो विषय घेतला आणि आज तो आपण कंटिन्यू करणार आहे तो म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचं गुपित. हे गुपित मी काल उघड केलेलं आहे, त्याच्यातले काही भाग जे राहिलेले आहेत ते मी आज पूर्ण करणार आहे. काल मी काय सांगितलं की सुख आणि समृद्धी दोन्ही जीवनाला आवश्यक आहे. नुसती समृद्धी झाली, पैसा मिळवला आणि आपण सुखसोयी मिळवल्या म्हणजे काय आपण खूप काही केलं असं होत नाही, किंवा आपल्याला खरं सुखी होण्याचं जे भाग्य म्हणतात ते मिळत नाही. म्हणून खरं जर सुखी व्हायला पाहिजे असेल तर मी काल सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये 5 स्तंभ आहेत किंवा आपण त्याला पिलर्स म्हणतो. ते 5 पिलर्स म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे समृद्धी ही हवीच. नातेसंबंध खूप महत्त्वाचे आहेत, कारण घरामध्ये सगळे जर प्रॉब्लेम असतील, घरामध्ये जर एकमेकांचे तोंड विरुद्ध दिशेला असतील तर कितीही त्या सुखसोयी, किती सुंदर बेडरूम्स असतील तरी त्याचा काही उपयोग नसतो, लक्षात ठेवा. आम्ही नेहमी असं म्हणतो की घरामध्ये ऑफिसमध्ये जाऊन व्हाईस प्रेसिडेंटचं प्रमोशन मिळालं आणि घरी येऊन बघतो तर बायकोचं घटस्फोटाचं लेटर मिळालं, त्याच्यात काय मजा नसते आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये मजा नसते. म्हणून नातेसंबंध पण चांगले पाहिजे. आरोग्य हा पण एक महत्त्वाचा पिलर आहे. आरोग्य नसेल तर काही नाही, लक्षात ठेवायचं. तिथेसुद्धा आम्ही असं म्हणतो की मोठा साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण साखर खाता येत नाही कारण डायबिटीज आहे, मग उपयोग काय एवढं करू आपण. म्हणून आरोग्याला तेवढंच आम्ही महत्त्व दिलेलं आहे. चौथं महत्त्व दिलं आहे आम्ही जे चारित्र्याला, कॅरेक्टर म्हणजे आपण म्हणतो चारित्र्य, ह्यालासुद्धा आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि 5वं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मसुख. कारण सगळं जरी मिळालं तरीसुद्धा काहीतरी कमी असं वाटत राहतं आणि ते कमी वाटतं, कारण ते आतमध्ये जे सुख असतं आतमध्ये आपल्याला ते सुख आपण तिथपर्यंत पोचलेलो नसतो, म्हणून तिथे कुठेतरी कमी वाटते. पण जरी ते आत्मसुख नाही समजलं तरी सद्गुरूंनी पण त्याच्यावर उपाय असा सांगितलेला आहे की आत्मसुख मिळवण्याचे सोपे मार्ग सद्गुरूंनी शिकवलेले आहेत. त्याच्यासाठी कुठेही संन्यास घ्यायला नको, कुठेही डोळे मिटून बसायला नको. डोळे उघडे ठेवून प्रपंचात राहून, बिझनेसमध्ये राहून तुम्हाला सर्व काही करता येण्यासारखं सद्गुरूंनी सोपं सांगितलेलं आहे. म्हणून सुखी जीवनाचं गुपित सद्गुरूंनी उघड केलेलं आहे. ते आपल्या सगळ्या पुस्तकामध्ये उघड केलेलं आहे. म्हणून आम्ही इथे 2 दिवसात जे बोलणार आहोत ते फार थोडं बोलतो. पण खरं जर तुम्हाला आणखी ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला ही पुस्तकं घ्यायला लागतील, सद्गुरूंची CDs घ्यायला लागतील आणि आमचे कोर्सेस अटेंड करायला लागतील.
सत्संग अटेंड करायला लागेल. कारण जीवनविद्या ही काय 2 दिवसात समजणारी गोष्ट नाही आहे. हे गुपित आहे ना, आपण जरी उघड केलं तरी हे गुपित पिण्यासाठी सोपं नाही आहे, लक्षात ठेवायचं. कारण शेवटी हे गुपित ऐकण्याला खूप बरं वाटतं, ऐकायला खूप बरं वाटतं, पण ते आचरणात आणायला खूप कठीण असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून हे सगळं समजण्यासाठी सद्गुरूंनी सगळी व्यवस्था तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तर त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. आणि इथे आम्ही जे काही तुम्हाला सांगतो पुस्तकं घ्या, ह्याच्यातनं आम्हाला काहीही फायदा नसतो. कारण मी काल सांगितलं, जसे सद्गुरू निरपेक्ष आहेत तसे सद्गुरूंचे कार्यकर्ते पण निरपेक्ष आहेत. इथे ही तरुण मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य करते, एकही पैसा घेत नाही. आमचे ट्रस्टीज इथे येऊन राहतात, आमचे कार्यकर्ते इथे येऊन राहतात, स्वतःचा पैसा खर्च करतात हॉटेलमध्ये आणि जाण्या येण्याचा खर्च. जीवन विद्या मिशन त्यांचा खर्च करत नाही, हे मला मुद्दाम नमूद करायचं वाटतं. एवढी निरपेक्ष संस्था मला माहीत नाही आहे की नाही अजून, कारण मी नाही असं म्हणत नाही, मला माहीत नाही असं म्हणतो. तर हे जे निरपेक्षपणा आहे ना, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी काल सांगितलं की समृद्धी पाहिजे असेल तर विचारांची समृद्धी पाहिजे, मनाची समृद्धी पाहिजे. तुमचं मन आणि विचारच जर समृद्ध नसेल तर तुम्हाला जीवनामध्ये समृद्ध होऊ शकणार नाही, तुम्ही समृद्धी येऊ शकत नाही जीवनामध्ये. म्हणून महत्त्वाचं की मनाची समृद्धी मी सांगितलं. दुसरं मी काय सांगितलं की आरोग्य जर पाहिजे असेल तर मनामध्ये पहिल्यांदा आरोग्य निर्माण व्हायला पाहिजे. आपण मनामध्ये ठरलं पाहिजे की मी आरोग्यवान आहे, मी धडधाकट आहे, मी हेल्दी आहे, हे आपण सतत म्हटलं पाहिजे, सतत मनात धरून ठेवलं पाहिजे. तर ते त्याचा विचार, हा विचार आपल्या मनात जातो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आता जो कोमात गेलेला मुलगा, एवढं कोमात गेलेल्या मुलाला बाहेर आणण्यासाठी त्याच्या आईने प्रार्थनेवर जोर दिला होता. प्रार्थनेवर जोर दिल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. अशा आमच्याकडे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आमच्याकडे पुण्याला एक माणूस आहे, एक कपल आहे, त्यांना किती वर्ष मूल होत नव्हतं, सगळे प्रयत्न करून थकले. शेवटी डॉक्टरनी लिहून दिलं की तुम्हाला मूल होणार नाही, तुम्ही आता विसरा. ते जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर त्यांनी पुन्हा एक विचार धरला, त्यांनी प्रार्थनेवर जोर दिला, सकारात्मक विचार पकडून धरला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना 48व्या वर्षी मूल झालं. आणि डॉक्टरांनी लिहून दिलं की हा खराच चमत्कार आहे म्हणून. मला सांगायचं आहे मतलब असा आहे की मी असं म्हणत नाही की प्रार्थना म्हटली लगेच मूल झालं, असं मी म्हणत नाही आहे. कारण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी पण करायला लागतात. तुमच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल ते पहिले सॉल्व करायला लागतात. पण एक गोष्ट मी सांगू शकतो की मन आहे, काल मी जे सांगितलं की अंतर्मन, हे अंतर्मन हे जवळजवळ ईश्वर आहे. आणि आपल्याकडे कुठलीही गोष्ट करून द्यायची गोष्ट हे अंतर्मनाला शक्य आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय की तुम्ही जर खूप नेटाने जर प्रयत्न केले तर अंतर्मन तुम्हाला काहीही देऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आत्या, सद्गुरूंची बहीण, जी 12 वर्ष ती कॉटवर होती. तिला मूल झालं होतं, त्याच्यानंतर तिला काहीतरी पाठीमध्ये ट्युमरसारखं काही झालं होतं आणि ती 12 वर्ष संपूर्ण कॉटवर झोपलेली होती, सगळ्या गोष्टी कॉटवर करत होती 12 वर्ष. शेवटी तिने सगळे उपाय थकले म्हणून बंद करून टाकले सगळे उपाय. तेव्हा सद्गुरू तिच्यापेक्षा लहान होते, तरी सद्गुरूने तिला सांगितलं तू नामस्मरण कर, कारण नाही ते झोपून तो काय करणार आहेस, नामस्मरण करत राहा, त्याच्यातून तुला काहीतरी फायदा होईल. पण सद्गुरू लहान भाऊ म्हटल्यानंतर तिने एवढं त्याचं ऐकलं नाही. पण त्यांचे एक मामा होते, ते पण नामस्मरण करायचे, ते हाजी मलंग बाबाचं नामस्मरण करायचे, हाजी मलंग बाबांचं. तर त्यांनी तिला जरा समजावून सांगितलं की तुझे म्हणजे माझे वडील जे म्हणत आहेत ते खरं आहे आणि तू करून बघ. त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा तिला पटलं आणि मग तिने हाजी मलंग बाबांचा जप सुरू केला. आता हाजी मलंग हा शब्द मी वापरलेला आहे, पण कुठलाही नामस्मरण केलं तरी त्याचा फायदा होतो हे लक्षात ठेवायचं. तर तिने हाजी मलंगचा जप सुरू केला
आणि काहीच काम नसल्यामुळे तिने 1 वर्ष की 2 वर्ष मला आठवत नाही आहे, पण तिने 2 कोटी जप केला, 2 कोटी. कारण साध्या गोष्टी नव्हत्या ह्या. जेव्हा तुम्हाला काहीतरी मिळवायचं असतं तेव्हा तुम्हाला खूप प्रयत्न करणं गरजेचं असतं. असं इझिली झालं असतं काय पाहिजे होतं, थोड्या वेळ नामस्मरण केलं सगळं झालं, असं होत नसतं. तिने नामस्मरण 2 कोटीचं केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, तिच्या स्वप्नामध्ये हाजी मलम बाबा आले. आता हे पण तुम्ही समजून घ्या, हे अंधश्रद्धा थोडीशी असते. स्वप्नामध्ये येतं ते अंतर्मनाचंच रूप असतं, अंतर्मनच तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला प्रगट होत असतं. तर तिला ते स्वप्नामध्ये आले आणि तिने सांगितलं काय की तू हाजी मलंगच्या गडावर ये. आता जी बाई कॉटवरनं उतरली नाही 12 वर्ष, ती बाई हाजी मलंगवर जाऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? पण हा चमत्कार घडला. तिने हळूहळू कॉटवरनं बाहेर तिने बोलली ती मी जाणारच. तिने मनाने धरलं की मी जाणारच. आणि हळूहळू तिचा परिणाम असा झाला की ती उतरली कॉटवरनं धरून, असं नाही की एकदम उतरून चालायला लागली, धरून तिला नेलं. तेव्हा सद्गुरू पण तिच्याबरोबर होते. संपूर्ण फॅमिली तिला धरून हळूहळू हळू त्या हाजी मलंगच्या गडावर घेऊन गेले. मध्ये मध्ये तिला थांबवून, मध्ये तिला ह्याच्यामध्ये घेऊन, पालखीमध्ये घेऊन वगैरे तिला तिथपर्यंत पोचवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्यानंतर तिची हळूहळू एवढी प्रगती झाली की ती स्वतःहून चालत वरती जायला लागली. आणि जी चालायला लागली, जी बाई चालायला लागली ती 88 वर्षापर्यंत चालत होती. हे लक्षात ठेवा, 88 वर्षापर्यंत पाय तिचे चांगले होते, सगळं चांगलं होतं आणि ती चालत होती. हा नामस्मरणाचा परिणाम आहे. आणि नामस्मरणाचा परिणाम म्हणजेच अंतर्मनाचा हा विजय आहे, लक्षात ठेवायचं. कारण नामस्मरण हे शेवटी काय असतं, सद्गुरू म्हणतात नाम म्हणजे एक विचार आहे, मोठा मोठा विचार आहे. नामस्मरणाने मन स्थिर होत जातं. आणि एकदा मन स्थिर झालं की ते आतमधलं जे अंतर्मन असतं ते तुम्हाला काहीही मिळवून देण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. पण ही शक्ती तुम्ही प्रत्येकजण करू शकत नाही, कारण तेवढी तुमच्याकडे टेनॅसिटी पाहिजे, चिकाटी पाहिजे त्याच्यासाठी. त्याशिवाय कुठली गोष्ट इझिली अवेलेबल होत नाही. लहान लहान गोष्टी सहज प्राप्त होतात, लहान गोष्टी सहज 1000 प्रार्थना म्हटली काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण जेव्हा मोठ्या गोष्टी करायच्या असतात, मोठ्या गोष्टी, तेव्हा तुम्हाला चिकाटी लागते, तुम्हाला जोरदार नामस्मरण किंवा प्रार्थना करायला लागते, तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य होतात. म्हणून आम्ही विल्मा रुडॉल्फचं उदाहरण देतो. हे जगप्रसिद्ध उदाहरण आहे की ज्या मुलीला पोलिओ झाला होता आणि न्यूमोनिया झाला होता एकाच वेळी लहानपणी. तिच्या पायाला तिला चालता येत नव्हतं, अधू झाले होते पाय. तिला तिच्या आईने सांगितलं, डॉक्टरने सांगितलं ही चालू शकणार नाही, तिला क्रचेस लावायला लागतील आणि सगळं सांगितलं. पण तिच्या आईने तिला सांगितलं, तिच्या मनावर परिणाम केला, तू चालणार मुली, तू चालणार, धावणार, तू काही काळजी करू नको, मी सांगते तुला. आणि आई म्हणजे जेव्हा खूप मोठं असते, लहान मुलांना आई म्हणजे दैवत असतं. आणि आई जेव्हा सांगते तू चालणार, तू धावणार, तेव्हा तिच्या त्या मनाने घेतलं. मनाने, हे लक्षात ठेव, वाक्य महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तिने मनाने घेतलं तेव्हा अंतर्मनाने ॲक्सेप्ट केलं. आणि तिच्यामध्ये जो चमत्कार घडला तो म्हणजे बघण्यासारखा चमत्कार घडला. तिने हळूहळू क्लचेस घेऊन तिने चालायला सुरुवात केली. हळूहळू तिने धावायला सुरुवात केली. आणि तिने स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर ती सगळ्यात शेवटी यायची, कारण पडायची. पण तिला आईने सांगितलं तू धावणार, धाव तू. मागे लागली आई. हळूहळू ती धावायला लागली. तिला चांगला कोच मिळाला. कोचने तिला विचारलं तुला काय व्हायचं आहे. तिने सांगितले मला जगातील सर्वोत्तम धावपटू व्हायचं आहे जगातील. तर कोच बोलला तथाच तू, बोलला कोच, होणार, तू मनावर घेतलंच ना, होणार. आणि ती हळूहळू स्पर्धेत भाग घेत 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 पहिली नॅशनल चॅम्पियन झाली. आणि मग ती ऑलिम्पिकला गेली. पहिल्यांदा ती ऑलिम्पिकला तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. आणि नंतर 1-2 वर्षामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवून तिने जगातील सर्वोत्तम धावपटू ती झाली. जिला पोलिओ झाला आहे, पोलिओ झालेली माणूस काय करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण हीच पोलिओ झालेली जिला अंतर्मनाने साथ दिल्यानंतर ती काहीही करू शकतो. म्हणून अंतर्मनाचं महत्त्व खूप आहे. हे जर आपण केलं तर आपलं आरोग्य आपण चांगलं करू शकतो. पण त्याच्यासाठी लागते ती चिकाटी, त्याच्यासाठी लागते अंतर्मनावर श्रद्धा.
आम्ही अंधश्रद्धा सांगत नाही, लक्षात ठेवायचं. सद्गुरूंनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपली 60 वर्ष खर्च केलेली आहेत. सद्गुरू सांगतात श्रद्धा आणि सबुरीचा मतलब काय. श्रद्धा आणि सबुरी म्हणजे श्रद्धा कोणावर तरी आणि सबुरी वाट बघत बसायची कधीतरी फळ मिळेल, तसं नाही. श्रद्धा आणि सबुरी सद्गुरूंनी काय सांगितलं, श्रद्धा अंतर्मनावर आणि सबुरी अंतर्मनाकडनं फळ येण्यासाठी वाट बघायची. म्हणून आरोग्यासाठी सुद्धा आपलं मनच कारणीभूत आहे आणि मन आपलं आरोग्य सुधारू शकतं. पण त्याच्यासाठी जी लागते ती चिकाटी प्रत्येकाकडे असतेच असं नाही, किंवा तेवढं पॉझिटिव्हिटी जी लागते की मी बरी होणार, ही जी पॉझिटिव्हिटी लागते ना, ती प्रत्येकामध्ये इझिली येत नाही. म्हणून सर्वांना ते इझिली शक्य होत नाही. नंतर मी सांगितलं काय, नातेसंबंध झालं, आरोग्य झालं, त्याच्यानंतर मी सांगितलं चारित्र्य, आणि शेवटी मी सांगितलं की आत्मसुख. आता हे सगळे स्तंभ मी मागच्या वेळेला थोडक्यात सांगितले, पण चारित्र्यावर मी बोललो नाही, तर मी आज चारित्र्यावर बोलणार आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की हे सर्व मिळवण्यासाठी पुन्हा 5 गोष्टी लागतात. ते म्हणजे पैसा हा लागतोच, पुण्य हे लागतंच, पुण्याची कमाई ही लागतेच. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मी सांगितलं की पैसा पुण्य प्रयत्न लागतातच. नुसतं जर हरिहरी करत बसलं तर काय होणार नाही, प्रयत्न करायलाच लागतात. आणि प्रयत्न योग्य दिशेने करण्यासाठी लागतं ते शहाणपण लागतं. आणि आत्मसुख मिळण्यासाठी लागतं ते स्मरण, ईश्वर स्मरण लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जो काला जर आपण केला तर या काल्याला जी चव येणार आहे ती म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाची चव असणार, लक्षात ठेव. म्हणून ही जर तुम्हाला चव घ्यायची असेल, भेळ केल्यानंतर जी चव मिळते, भेळ खायला मजा येते ना, तशी ह्या सर्वांचा जर काला केला तर खूप सुंदर काला होऊ शकतो. आणि या कालातनंच आपलं सगळं जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं. आता मी जरा थोडं चारित्र्यावर बोलण्याचा विचार करतो आहे, कारण मी काल सांगितलं मनाचं समृद्धपण सांगितलं, मनाचं मोठेपण म्हणजे शहाणपण मी सांगितलं, आणि मनाचं खरेपण म्हणजे चारित्र्य. हे लक्षात ठेवा, मनाचं खरेपण म्हणजे चारित्र्य. म्हणजे आपण खरे कसे आहोत ह्याला खूप महत्त्वाचं असतं. बाहेर आपण दाखवतो ते एक असतं, दिखाऊ असतं, आणि आपण आत कसे असतो हे वेगळे असतो, लक्षात ठेवा. म्हणून दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे असं म्हणतात. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात. म्हणून बाहेरून आपल्याला माणूस खूप छान दिसतो. सद्गुरू म्हणतात घरी जाऊन बायकोला विचारा, बायको काय म्हणते. बायको सर्टिफिकेट दिली की हा चांगला आहे तर तो खरा चांगला. पण तरी मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, बायकोने जरी सर्टिफिकेट दिलं तरी खरेपण हे प्रत्येकाला आतमध्ये माहीत असतं. प्रत्येकाला आतमध्ये माहीत असतं की मी किती खरा आहे आणि मी किती चांगला आहे, की मी किती वाईट आहे, हे प्रत्येकाला माहीत असतं. म्हणून आपण सेल्फी काढतो. सेल्फी हल्ली सेल्फी काढायचा विचार आहे सगळ्यांचा. सेल्फी काढत असतं सगळेजण, भेटले लगेच की सेल्फी. ही सेल्फी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा आपण बाह्य रंगाचा फोटो घेतो. अंतरंगाचा फोटो घेण्यासाठी सेल्फी वापरा. सेल्फी अंतरंगाचा फोटो घेण्यासाठी. अंतरंगाचा फोटो घेणं म्हणजे काय घेणार, आपलं अंतरंग कसं आहे याचं आपण थोडंसं शोध घेतला पाहिजे. आपलं अंतरंग कसं आहे याचं आपण थोडंसं ॲनालिसिस केली पाहिजे. सेल्फ ॲनालिसिस जास्त महत्त्वाचं आहे सेल्फी घेण्यापेक्षा. सेल्फचं ॲनालिसिस करणं, आपण कसे आहोत हे आपल्यालाच फक्त माहीत असतं. जगामध्ये आपण कसे आहोत हे माहीत असणारं तुम्हीच असता, दुसऱ्या कोणालाही कधी कळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून काही माणसं बाहेरून खूप छान असतात, छान असतात, आतून पाताळ यंत्री असतात. पाताळ यंत्री बाहेरून दिसत नाही आपल्याला. काही माणसं बाहेरून साधी दिसतात, आतून खरी असतात, खूप खरी असतात. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे की आपण आदरणीय असले पाहिजे, आचरणीय असले पाहिजे, तर आपण खरे. म्हणून त्याच्यासाठी सद्गुरू म्हणाले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं म्हणायचे. जो बोलतो तसा चालतो, जो दिसतो तसा असतो, त्याचीच पावलं वंदावी असं म्हणतात सद्गुरू. सद्गुरूंचं तुम्हाला एक उदाहरण देतो. सद्गुरूंनी आयुष्यभर जसे बोलले तसेच ते वागले. तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो, आमच्या लोकांना माहीत आहे. सद्गुरू एका कुठल्या तरी गावामध्ये गेले होते. सद्गुरू लहान लहान लोकांच्या घरामध्ये जायचे,
खेडोपाडी प्रत्येकाच्या झोपडपट्टीमध्ये कुठेही जायचे, कोणी बोलवले की तिकडे जायचे. आणि तिकडे गेल्यानंतर एकदा काय झालं, सगळं झालं, सद्गुरूंना निघायचं होतं. तर सद्गुरूंनी विचारलं, तुम्ही मला सोडत का नाही, मला जायचं आहे. नाही नाही, थोडं 5 मिनटं थांबा, 5 मिनटं थांबा. तेव्हा मग त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना कळलं की ज्याच्या ते घरात गेले होते ती बाई विधवा होती आणि तिला आमच्या आईची ओटी भरायची होती. आणि जनरली असे कन्सेप्ट आहे की विधवा बाई कोणा सौभाग्यवतीची ओटी भरत नाही, ते चांगलं शुभशकुन नाही असं वाटतं लोकांना. तेव्हा ती आपल्या सुनेची की दुसऱ्या कोणा बाईची वाट बघत होती की तिच्याकडनं आईची आमच्या ओटी भरून घ्यावी. सद्गुरूंना हे जेव्हा समजलं तर सद्गुरूंनी तात्काळ 1 मिनिट विचार न करता त्या बाईला बोलवलं आणि सांगितलं, तूच ओटी भर. सद्गुरू बोललं, तुझा नवरा गेला हा तुझा दोष नाही आहे, किंवा तू नवऱ्याला विसरलेली नाही, नवरा तुझा आहेच, तुझ्या हृदयामध्ये तुझा नवरा आहेच आणि तू कायम सौभाग्यवतीच आहेस. तेव्हा तू माईंची ओटी भर. आणि माईंचं महत्त्व काय, माईने 1 मिनिटसुद्धा विचार न करता ती ओटी भरून घेतली. मी फक्त हे एकच उदाहरण दिलं की सद्गुरू बोले तैसा चाले होते म्हणून. म्हणून आज काय झालं आहे, पायावर नतमस्तक होण्याचे पाय अवेलेबल नाही आहेत जास्त, आणि नतमस्तक होणारे खरे नतमस्तक होणारी मंडळी पण जास्त अवेलेबल नाही आहे. कारण जे नतमस्तक होतात तेच पाय ओढतात अशी मंडळी भरपूर आहेत. आणि पॉलिटिकल फील्डमध्ये तर मला वाटतं तुम्हाला माहीतच असेल, जी माणसं पाया पडत असतात तीच माणसं त्याची पाय ओढायला कमी पडत नाहीत. लक्षात ठेवा, आजीचा माजी झाला की पाय सोडले, अशी परिस्थिती असते. आज जगामध्ये तशीच परिस्थिती आहे, नुसतं पॉलिटिकलमध्ये नाही आहे, सगळीकडे असंच आहे. जो पैसेवाला आहे त्याचे पाय पकडतात, पैसा संपला की पाय सोडले. म्हणून पाय पकडणारे लोकसुद्धा कमी आहेत आणि ज्यांचे पाय पकडावे अशी माणसं पण कमी आहेत. म्हणून हे जो मनाचा जो खरेपणा आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात काय की तुम्ही खरं बोला. खरं बोला म्हणजे पुन्हा आदर्शवाद सांगत नाही सद्गुरू. सद्गुरू म्हणतात जेव्हा खोटं बोलण्याची वेळ असते, कधी समाजहितासाठी किंवा राष्ट्रहितासाठी जर खोटं बोलायला लागलं तर ते खोटं बोलणंच चांगलं असतं. म्हणून सद्गुरूंनी श्रीकृष्णाला आदर्श पकडले. श्रीकृष्ण हा आदर्श आहे सद्गुरूंचा. त्यांनी कधीही असला विचार केला नाही की मी शपथ मोडली. जेव्हा त्याला वाटलं की भीष्म आता अर्जुनाचा पराभव करून अर्जुनाला नामोहरम करणार आहे, तेव्हा त्यांनी हातामध्ये शस्त्र पकडलं. जे त्यांनी म्हटलं होतं मी शस्त्र धरणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा सांगितलेलं होतं, तरी त्यांनी मोडलं ते आणि हातात शस्त्र धरलं. सांगायचा मुद्दा काय, कधी जेव्हा लागलं तेव्हा खोटं बोलायला भाग पाडलं, कारण त्यांना शेवटी अंतिम विजय धर्माचा करायचा होता. म्हणून धर्मासाठी म्हणजे आपण जे प्रचलित धर्मासाठी मी म्हणत नाही, मानव धर्मासाठी, कर्तव्य धर्मासाठी किंवा राष्ट्रहितासाठी, समाजहितासाठी जर खोटं बोलावं लागलं तर जरूर खोटं बोला. असे सद्गुरू प्रॅक्टिकल होते, प्रॅक्टिकल. सद्गुरूंनी आदर्शवाद कधीच जपला नाही. सद्गुरूंनी वास्तववादाचं अधिष्ठान धरलं नेहमी. म्हणून खरेपणा पाहिजेच. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात, काय जे कराल ना खरेपणाने करा, सिन्सिअरली करा. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच अपयश येणार नाही. सिन्सिअरली करणंच खूप महत्त्वाचं असतं. कुठलंही साधं काम केलं ना तरी वर्क करा. तुम्ही बिझनेस करा, सत्याने करा. सगळा बिझनेस कधी तुम्ही अयशस्वी होणार नाही. सत्याने करा म्हणजे पुन्हा शहाणपणाने प्रयत्न आलेच, नाही तर सत्याने करतोय पण शहाणपण नाही आहे तर नाही उपयोग. म्हणून तुम्हाला यश पाहिजे असेल बिझनेसमध्ये, कुठेही पाहिजे असेल, तर तुम्हाला सत्याने काम केलं तर तुम्हाला झोप चांगली लागेल. आता मी सांगितलं परवा, मी मध्ये फ्लॅट घेतला विकत. मी पहिलंच मनात ठरलं होतं की मला ब्लॅक देता येणार नाही आहे, काळा पैसा आपल्याकडे नाही आहे, आम्ही देऊ शकत नाही. तेव्हा मी एक मनात विचार धरला की मला असा माणूस मिळू दे. मनात विचार धरला की तो माझ्याकडनं फुल व्हाईटच घेईल आणि मला पाहिजे तसा जागा पाहिजे अशी मिळेल, असा मी एक विचार मनात धरला. पुन्हा मन. आणि तुम्हाला खोटं वाटेल
ज्या सोसायटीमध्ये मला जागा पाहिजे होती, कारण मला काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या, मला ती जवळ पाहिजे होती जागा, त्या सोसायटीमध्येच जागा मिळाली. मला जेवढी एरियाची पाहिजे होती तेवढीच मिळाली. आणि जो माणूस मिळाला त्यांनी माझ्याकडनं 1 रुपयासुद्धा ब्लॅक मनी घेतला नाही. अशी माणसं आहेत जगामध्ये, अशी माणसं पण जगामध्ये आहेत. आपल्याला सापडली पाहिजे. ती कोणाला सापडतात? जो खरा असतो त्याला खरी माणसं सापडतात. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की तुमचे विचार जर चांगले असतील तर तुमच्याजवळ चांगली माणसं यायला लागतात, आपोआप यायला लागतात. हा आकर्षणाचा नियम आहे. विचार जशा जीवनाला आकार. तुमच्या विचारांच्या व्हायब्रेशन्स चांगल्या विचारांच्या व्हायब्रेशनपर्यंत पोचतात आणि ती माणसं तुमच्यापुढे आकर्षित होतात. म्हणून खरेपणाला सद्गुरूंनी महत्त्व दिलेलं आहे. दुसरं त्यांनी काय महत्त्व दिलं की स्त्री सन्मान हा खूप महत्त्वाचा आहे. स्त्री सन्मान, कारण स्त्रीला महत्त्व देणं, स्त्रीला मान देणं हा खूप महत्त्वाचा. चारित्र्यामध्ये सगळ्यात महत्त्व आहे की स्त्रीला मान देणं. मग ती स्त्री तुमची पत्नी असू दे, किंवा ती परस्त्री असू दे, किंवा ती तुमची आई असू दे, किंवा ती सासू असू दे, सर्वांना मान देणं, स्त्रीला मान देणं, स्त्रीला रिस्पेक्ट देणं हे सद्गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून बेटी बचाव आणि बेटी पढाव हे आव्हान जे सरकारने केलेलं आहे हे सद्गुरूंनी गेले 60 वर्ष राबवलेलं आहे. आणि हे अभियान गेले 60 वर्ष सद्गुरू शिकवत आहेत लोकांना की स्त्रीला तुम्ही मान द्या, स्त्रीची काळजी घ्या. हे त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. स्त्रीवर प्रेम केलं पाहिजे, म्हणजे आपल्याच बायकोवर. नाही तर तुम्हीच सांगितलं आम्हाला स्त्रीवर करायला, आम्ही सुरू केलं. प्रेम करा, पण मनाने प्रेम करा. कारण ते सुद्धा महत्त्वाचं असतं. प्रेम करणं दुसऱ्यांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि बायकोवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण काही लोक काय असतात, बाहेर चांगलं दाखवतात पण घरी येऊन आपल्या बायकोची काळजी घेत नाही, बायकोला रिस्पेक्ट देत नाहीत. बाहेर ते मोठे असतात, बाहेर मोठा घरी खोटा, असे नको आपल्याला. बाहेर मोठा, आत मोठा आणि घरी पण मोठा, बरोबर ना? असा माणूस पाहिजे आपल्याला. असं आपण बनायचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही की प्रत्येकजण 100% टॉप असेल. सद्गुरूंनी असं कधीच म्हटलं नाही. सद्गुरूंना मी एकदा म्हटलं की काही लोक आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये येतात, अजून सुधारले कसे नाहीत सगळे. सद्गुरूंनी मला उत्तर छान दिलं, तेव्हा मला ते पटलं. मी म्हटलं असे कसे वागतात अजून. सद्गुरूंनी मला काय सांगितलं की आपल्याकडे जे येतात ना ते आपल्याकडे चांगले बनण्यासाठी येतात. गुंड पण येतात, पुंड पण येतात, चांगली माणसं पण येतात, सगळेजण आपल्याकडे येतात. ते कशासाठी येतात? काहीतरी शिकून त्यांना पण चांगलं बनायचं असतं. आणि या प्रोसेसमध्ये चांगलं बनण्याची ही एक प्रोसेस आहे. एका दिवसात नाही होत चांगलं. माणूस एका दिवसात काय बदलतो काय? हळूहळू बदल अपेक्षित आहे. आणि एक एक त्यांच्यामध्ये जो बदल होत आहेत ना, हेच आपल्या जीवन विद्या मिशनचं यश आहे, लक्षात ठेवायचं होतं. तेव्हा मी कानावर म्हटलं बरोबर आहे, ॲक्सेप्टेड. कारण मी सद्गुरूंचा मुलगा असल्यामुळे मी काही प्रश्न विचारू शकत होतो सद्गुरूंना. बाहेरचे लोक घाबरत होते ना, पण मुलगा असल्यामुळे हा मला चान्स होता काही प्रश्न विचारायचा. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, बघा आता एखादा माणूस आला, त्यांनी व्यसन सोडलं तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. मुलगा अभ्यास करायला लागला, नापास होता तो 60% आला, इम्प्रूव्हमेंट झाली. एकदम 90% म्हणून कसं जाणवतो? ही एक प्रोसेस आहे इम्प्रूव्हमेंटची. आमच्याकडे गुंड, खरे गुंड की ज्यांना उडवले असते दुसऱ्या गुंडांनी, अशी माणसं आमच्याकडे इथे बसलेली आहेत. आणि आज ते गुंड प्रार्थना मशीन हातात घेऊन बसलेले आहेत, प्रार्थना मशीन, आणि सुखाने संसार करतायत. आता त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकतो. ते काय एकदम सुधारले म्हणजे 100% नाही सुधारले, पण एवढं सुधारणं म्हणजे काय कमी आहे का? एवढं सुधारणं काय कमी आहे? तर जीवन विद्या मिशनने हे करून दाखवलेलं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आमच्याकडे येतात ती माणसं संपूर्ण संत झालेली, आम्ही असं म्हणत नाही. संत नसतील, पण संतांच्या वाटेवर चालू आहे सगळ्यांचा प्रवास, सगळ्यांचा प्रवास चालू आहे, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा आई वडील यांचा मान देणं हे खूप महत्त्वाचं सद्गुरू शिकवलेलं आहे. आई वडिलांना मान द्या. वृद्धाश्रमामध्ये पाठवू नका. वृद्धाश्रम करण्याची वेळच आपल्यावर येऊ नये
असं सद्गुरू शिक्षण देत होते लोकांना. आई वडिलांना मान द्या. आई वडील म्हणजेच देव, हे लक्षात ठेवा. देवाची पूजा करणं आणि आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये काय उपयोग नाही. आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं आणि सकाळी उठून 2 तास पूजा करायची देवाची, सद्गुरू म्हणायचे याचा काय उपयोग नाही. आई वडील हेच तुझे देव आहेत, ज्यांनी तुला जन्म दिला, ज्यांनी तुला शिक्षण दिलं, ज्यांनी सर्व काही केलं, तेच तुझे आई वडील देव आहेत. पण तुम्ही म्हणाल आई वडील देवासारखे वागत नसेल तर काय करायचं ते पण मी नंतर सांगतो. कारण सद्गुरूंनी शहाणपण जेव्हा सांगितलं तेव्हा थांबायचं कुठे हे पण शिकवलं. सद्गुरू खूप प्रॅक्टिकल होते. थांबायचं कुठे हे पण सांगायचे. कारण शेवटी काय असतं माहिती आहे, कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असतं. आई वडील कसे वागतायत तुमच्याकडे ह्याला सुद्धा एक महत्त्व असतं. आपण किती सहन करू शकतो आई वडिलांना हे पण महत्त्वाचं असतं. सद्गुरूंनी आई वडिलांना पण शिकवलेलं आहे काय करायचं. सद्गुरू म्हणतात तुम्ही जेव्हा सिनियर सिटीजन होता, जेव्हा तुम्ही म्हातारे होता, तेव्हा थोडंसं तडजोड करायला शिका. आता आयुष्यभर केली नाही पण तडजोड करायला शिका. सद्गुरूंनी आम्हा सगळ्या सिनियर सिटीजनला काय सांगितलं आहे, सद्गुरू म्हातारे म्हणत नाही, महातारे म्हणतात. म्हातारे म्हणत नाही कोणाला, महातारे. आणि सद्गुरू स्वतःला काय म्हणायचे, 89 इयर्स यंग, आय एम 89 इयर्स यंग म्हणायचे. म्हणून म्हाताऱ्यांना म्हातारे म्हणायचे नाही, महातारे म्हणायचे, महातारे. तर ते महाताऱ्यांना त्यांनी काय सांगितलं, घरामध्ये पाहुण्यासारखे राहा. आता तुमचं संपलं ना, आता मुलं बघतायत सगळं, तर पाहुण्यासारखे राहा. पाहुण्यासारखे राहा म्हणजे काय, पाहुणे घरात आल्यानंतर काय करतात, आपण त्यांना बटाट्याची भाजी दिली पाहुण्यांना, किंवा आपण जर दुसऱ्याकडे पाहुणे म्हणून गेलो तर आपण काय असं म्हणतो, मला बटाट्याची भाजी आवडत नाही, मला वांग्याची भाजी आण म्हणतो का आपण. आपण गपचूप ती बटाट्याची भाजी खातो की नाही. आयुष्यभर तू म्हणेल सो कायदा असं झालं होतं. आता तुझ्या मुलांनी घेतलं, टेक ओव्हर केलं, आता डेलिगेशन कर ना. आता सल्ले दे पण आग्रही नको राहू. सल्ला मानला तरी आनंद, नाही मानला तरी आनंद. अशी जर तुम्ही वृत्तीने जर घरामध्ये राहिला, थोडीशी तडजोड केली, कारण शेवटी काय माहिती आहे, फ्लेक्झिबल राहायलाच पाहिजे आयुष्यामध्ये. खरं तो पूर्वी राहिला नाही म्हणून त्याला प्रॉब्लेम येतो. आता हे सगळं आयुष्यभर खरं म्हणजे तुम्ही लवचिकता तुमच्याकडे पाहिजेच. लवचिकता नसेल ना तर प्रॉब्लेम असतो. ताठ कुठली गोष्ट असेल ना ती तुटते, वाकत नाही. लवचिकता असेल तर ती वाकते छान आणि पुन्हा सरळ होऊ शकते. म्हणून ताठ माणसं असेल ना तर तो वाकू शकत नाही, तो मोडतोच. म्हणून सद्गुरू काय म्हणायचे की तुम्हाला कळलं पाहिजे कसं राहायचं. आपण मोठं झाल्यानंतर आपण कसं मदत करायची आपल्या मुलांना, जेवढी शक्य असेल ती मदत करायची, जेवढं शक्य असेल तेवढा सल्ला द्यायचा, आणि जेवढं शक्य असेल तेवढी आपण तडजोड करायची. ही जर वृत्ती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला वृद्धाश्रममध्ये कोणी पाठवणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण शेवटी काय, आई वडील प्रत्येकाला पाहिजेच असतात, पण ते प्रेम करणारे पाहिजे असतात. ते तुम्हाला त्रास देणारे असेल तर नको होतं. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की सहन करायचं सगळ्या गोष्टी. कारण आई वडील आहेत शेवटी, आई वडिलांचं सहन करायचंच. थोडंसं जरी त्यांचं चुकलं तरी सहन करायचंच. पण सद्गुरूंनी अजून एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे की नुसतं आई वडील नाही, कोणाचंही सहन करण्याची सुद्धा एक लिमिट असते. ती लिमिट एकदा पार झाली की थोडंसं फुस करायचं म्हणून जाईल. सद्गुरू म्हणतात थोडंसं फुस करा. फुस करा म्हणजे काय, थोडंसं ऐकवा त्यांना की हे आम्हाला आवडत नाही म्हणून समजू दे त्यांना, हे आवडत नाही आपल्याला म्हणून थोडंसं फूस करणं पण गरजेचं असतं. रागावू नका खूप. सद्गुरू म्हणतात राग खूप येणं बरं नाही, रागावर सुद्धा आपलं हे पाहिजे, पण थोडंसं फूस करणं गरजेचं आहे. फूस करणं म्हणजे कळलं ना, साप जो असतो ना, साप त्याने नुसतं फूस केलं ते लोक घाबरून पळतात, चावायला लागत नाही त्याला. तसं आपण आहे ना, थोडंसं फूस केलं की लोक पण टाळ्यावर येतात. कधी कधी जे आपल्याशी वागताना नीट वागत नाहीत ना, त्यांना वाटतं आपण म्हणजे एकदमच बोळे आहोत. कारण सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही जेव्हा सहन करता, तुम्ही जेव्हा क्षमा करण्याची वृत्ती दाखवता, तेव्हा तुमच्याकडे सामर्थ्य पाहिजे. शारीरिक सामर्थ्य, बौद्धिक सामर्थ्य आणि पैशाचं सामर्थ्य तुमच्याकडे असलं तरच तुम्ही क्षमा करू शकता लोकांना.
नाही तर तुम्हाला कोण विचारते हो. सहन तुम्हाला करायलाच लागतं. म्हणून आपण बॉसला सहन करतो कारण उपाय नाही, पण खालच्या लोकांना आपण सहन करत नाही. बरोबर ना? म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की चारित्र्यामध्ये ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण लहान लोकांशी कसे वागतो. मी अशी मोठी मोठी माणसं बघितली आहेत की छान वागतात सगळ्यांशी, पण घरी आपल्या ड्रायव्हरशी, आपल्या नोकराशी अगदी एकदम वेगळे वागतात. ते वेगळं वागणं अपेक्षित नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. तो सुद्धा एक माणूस आहे, म्हणून माणसाला माणसासारखं वागवणं हेच चारित्र्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवायचं. सद्गुरूंनी सांगितलं की माणसाला माणसासारखं वागवा. हां, आता हरकत नाही, मोठा माणूस त्याला खुर्ची दिली पाहिजे, पण याचा अर्थ ड्रायव्हरला तुम्ही एकदमच बाजूला टाकणं बरोबर नाही. त्याला माणुसकीने वागवणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून चारित्र्याचं एक मोठं लक्षण आहे की माणुसकीने वागवणं लोकांना. कोणी असू दे, मग घरचा नोकर असू दे, घरचा कोणी असू दे. आमच्याकडे सद्गुरूंनी कधीच ड्रायव्हरला ड्रायव्हर म्हणून वागवलं नाही. आमच्याकडे ड्रायव्हरसुद्धा आमच्याबरोबर जेवायला बसतात. आम्ही कधी त्याला हे केलं नाही, कमी टाकलं नाही. आमचा ड्रायव्हर जो आहे तो तर जीवनविद्या कोळून प्यालेला आहे आणि सद्गुरूंनी त्याला कधीच ड्रायव्हर म्हणून वागवलं नाही, एक फॅमिलीचा मेंबर म्हणून वापरलं आहे. आणि तो सुद्धा वागतो फॅमिलीसारखाच घरामध्ये. कुठलंही काम त्यांनी कधी विचारलं नाही करताना की मी ड्रायव्हर आहे, मी काम कशाला करू. ह्याला म्हणतात लॉयल्टी, ह्याला म्हणतात खरा माणूस, खरेपणा, मनाचा खरेपणा मी ज्याला म्हणतो ते यालाच म्हणतो. म्हणून आपल्या बायकोवर प्रेम केलं पाहिजे आपण. नाही तर काय होतं, याला काय अर्थच नाही ना. बायकोला लक्ष द्यायचं नाही, जगाला जाऊन मोठं दाखवायचं, याला काय अर्थ नसतो. जगाला मोठेपणा दाखवण्यात काही अर्थ नसतो. स्वतः पहिले घरी मोठे व्हायला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका माणसाची की त्याला त्याला आहे ना पायाला काही बँडेज लावण्यासाठी तो डॉक्टरकडे गेला, एका डॉक्टरकडे गेला आणि त्याने डॉक्टरला सांगितलं की मी जरा लवकर येऊ का, मला जरा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे बायकोला भेटायला. त्या डॉक्टरनी विचारलं, हो ये तू, मी तुला लवकर सोडतो. तो जेव्हा बँडेज बांधत होता डॉक्टर, त्या डॉक्टरने त्याला विचारलं तुला एवढं कुठे जायचं आहे. तेव्हा तो बोलला हॉस्पिटलमध्ये माझी बायको आहे वगैरे. बरोबर, तिच्याबरोबर मला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे, मी रोज तिच्याबरोबर ब्रेकफास्ट घेतो आहे, ती माझी वाट पाहत असेल. तेव्हा डॉक्टरनी काय विचारलं, तिला काय झालं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तिला अल्झायमर झालं आहे. आता अल्झायमरमध्ये असं म्हणतात की ती त्याला ओळखत नसते, ती त्या नवऱ्याला ओळखत पण नसते. तेव्हा डॉक्टरनी त्याला म्हटलं ती तर तुला ओळखतच नाही, मग तू जाऊन तिच्यावर काय ब्रेकफास्ट घेतो आहेस. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ना त्याला प्रेम म्हणतात, लक्षात ठेवा. त्यांनी काय उत्तर दिलं, ती जरी मला ओळखत नसली ना तर मी तिला ओळखतो ना, मी तिला ओळखतो कारण ती माझी बायको आहे आणि मी तिच्यावर ब्रेकफास्ट घेणं हे मला आवडतं, तिच्यावर घेणं. म्हणजे ह्याला म्हणतात प्रेम, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या बायकोवर प्रेम न करता जगामध्ये मोठं प्रेम करून दाखवायचं याला काय अर्थ नसतो. म्हणून खरेपणा, मनाचा खरेपणा आपण वाढवायला पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं वाढवत जायचं, आपल्यामध्ये प्रगती करणं. म्हणून मध्ये मध्ये सेल्फी घेत चला, मध्ये मध्ये सेल्फी घेत चला, म्हणजे तुम्हाला कळेल आपण कुठपर्यंत पोचलो आहे ते. असो, त्याच्यानंतर शहाणपण. हे शहाणपणाला मी सगळ्यात जास्त सद्गुरूंनी महत्त्व दिलेलं आहे की शहाणपण असेल तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि शहाणपणाचे मी पैलू सांगितले काल. पहिला पैलू काय सांगितलं मी, सहनशीलता. दुसरा पैलू मी सांगितला क्षमाशीलता. तिसरा मी सांगितला दातृत्व. चौथं मी सांगितलं नम्रता, कृतज्ञता आणि समाधान. ह्या सगळ्या गोष्टी हे शहाणपणाची पैलू आहेत. ह्या हळूहळू आपण आत्मसात केल्या पाहिजे. सहनशीलतेचं मी सांगितलं, किती सहन करायचं त्याला पण लिमिट आहे, पण सहन केलंच पाहिजे आपण. आणि नंतर मी सांगितलं क्षमाशीलता. क्षमा करणं हा सगळ्यात मोठा गुण आहे, पण सामर्थ्यवान माणूस जेव्हा क्षमा करतो तेव्हा ते खरं. म्हणून क्षमा करणं हे खूप गरज. क्षमा करणं म्हणजे काय हो, लहान सहान गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. आपण सोडून द्यायला पाहिजे. डोक्यात घेऊन बसू नका आयुष्यभर. कोणीतरी चूक केली, कोणीतरी आपला इन्सल्ट केला, सोडून द्या. सोडून देण्यामध्ये जी मजा आहे ना ती धरून ठेवण्यामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. धरून ठेवल्यानंतर काय होतं,
डोक्याचा बोजवारा उडून जातो. आणि किती गोष्टी धरून ठेवणार तुम्ही, आणि मग तुमच्या डोक्याला शांतता मिळत नाही. जेवढं सोडून द्याल ना तेवढीच शांती, मनशांती पाहिजे असेल ना तर सोडून द्यायला शिका. लहान लहान गोष्टी सोडून द्या. आणि सद्गुरू म्हणतात सगळ्याच गोष्टी लहान असतात. आपण त्या मोठ्या करतो ही गोष्ट वेगळी, लहान गोष्ट मोठी करतो आपण. म्हणजे आजच मी सकाळी लग्नाला गेलो होतो. तर हल्ली लग्नामध्ये कशी पत्रिकेवर सगळ्यांची नावं असतात माहिती आहे ना, कोण 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 सगळ्यांची नावं लिहिलेली असतात तिकडे. आणि हे जर नाव आपलं नसेल संपलं. ते मनात धरून ठेवतो तो कायम, माझं नाव नाही टाकलं त्याच्यामध्ये. ही खरी गोष्ट सांगतोय तुम्हाला. एकाचं नाव टाकलं नव्हतं. एका भावानी आपल्या भावाचं नाव विसरला. आता बहुतेक तो मुद्दामच विसरला असणार, काहीतरी असणार दोघांमध्ये. जेव्हा त्यांनी बघितलं की पत्रिकेमध्ये माझं नाव नाही, आम्ही काय केलं असतो, घरी बॅग भरून कुठे महाबळेश्वरला गेलो असतो. होऊ दे लग्न मग येऊ परत, बरोबर ना. त्या भावाने तसं केलं नाही. भावाने काय केलं, त्यांनी त्याला सोडून दिलं, क्षमा केली. विसरला असेल चुकून, त्याला माहीत होतं मुद्दाम विसरलं तरीसुद्धा त्यांनी सोडून दिलं त्याला. आणि ते दोघे भाऊ आणि त्याची बायको सकाळी लवकर आले, सबंध दिवस त्याच्याबरोबर काम केलं, झटले त्याच्याबरोबर, सर्वांचं स्वागत केलं. हे सगळं बघून त्या भावाला लाज वाटली. ज्यांनी नाव नव्हतं टाकलं ना त्या भावाला लाज वाटली. आणि त्यांनी भावानी शेवटी संध्याकाळी आपल्या भावाला मिठी मारली. थोडंसं सोडून दिलं, फायदा झाला, संबंध सुधारले. धरून ठेवलं असतं तर वाढत गेलं असतं, वाढत, समजलं ना. मग त्यांच्या मुलांनी पण बोलवलं नसतं. असं करत 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 संबंध दुरावले असते. म्हणून सोडून द्यायला शिका, नेहमी सोडून द्यायला शिका. लहान लहान गोष्टी आहेत, ह्या काय मोठ्या नाही आहेत, पण या लहान गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात, पटतात पण रुजत नाही आतमध्ये, कठीण असतं. एवढं सोपं नसतं सगळ्या गोष्टी. जेवढ्या सोप्या ना गोष्टी, म्हणून सिम्पल इज ब्युटिफुल म्हणतात, सिम्पल इज पॉवरफुल म्हणतात, पण सिम्पल इज डिफिकल्ट पण, लक्षात ठेवा. म्हणून लहान लहान गोष्टी सोडून द्यायचं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला मनशांती मिळेल. लक्षात ठेवा, मनाला शांती पाहिजे असेल ना, सोडून द्या. आज आपण स्ट्रेस म्हणतो, कारण का मनामध्ये सगळ्या गोष्टी घेऊन बसतो, म्हणून स्ट्रेस होतो. स्ट्रेस कमी करण्याचं सोपं काम आहे ते म्हणजे सोडून द्यायला शिका. जेवढं सोडून द्याल ना तेवढं तुम्ही एक मोकळे व्हाल, आणि मोकळे झाले की तुम्हाला मनाला शांती मिळेल. अमेरिकेचं एक उदाहरण देतो तुम्हाला. एक कार्लसन म्हणून एक मोठा लेखक आहे, छान लेखक आहे, त्यांनी पुस्तकं सुंदर लिहिलेली आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, आणि त्यांनी डॉक्टर मायर म्हणून तिकडचा एक मोठा फिलॉसॉफर अमेरिकन, त्याचं त्यांनी प्रस्तावना घेतली होती. कारण मोठ्या लोकांची प्रस्तावना आली की पुस्तकं चांगली खपतात, मग की त्यांनी कौतुक केलं म्हटल्यानंतर आपलं पुस्तक पण जाईल. त्याची प्रस्तावना त्यांनी छापली, आणि मग ते पुस्तकं चांगलं खपलं गेलं, सगळं चांगलं झालं. जेव्हा दुसरं पुस्तक प्रकाशित करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पुन्हा त्याला रिक्वेस्ट केली की मला लिहून दे तुझे 2 शब्द, मला खूप फायदा होईल तुझ्या शब्दाचा. पण काय झालं, 2-3 आठवडे झाले, 4 आठवडे, त्याचं उत्तरच नाही आलं. आता उत्तर नाही आलं तर ह्याला वाटलं बहुतेक त्याला द्यायची इच्छा नसेल, कशाला मागे लागा, सोडून देऊया. म्हणून त्यांनी आपल्या प्रकाशकाला सांगितलं की तुम्ही हे सोडून देऊया आपण, आणि तुम्ही प्रिंट करा, विदाऊट हीच प्रस्तावनाच्या तुम्ही प्रिंट करा. पण त्या प्रिंटरनी काय केलं, ती जुनी प्रस्तावना होती ना कौतुक केलेली, तीच त्यांनी पुन्हा टाकली आणि प्रिंट केलं. ह्याला माहीतच नाही त्यांनी प्रिंट असं केलं आहे. त्याच्या हातात जेव्हा पुस्तकं आली तेव्हा त्यांनी बघितलं तर ते डॉक्टर मायरचं तिथे वाक्य होतं. हा एकदम हैराण झाला, कारण अमेरिकेमध्ये असं सोपं नसतं या गोष्टी. तुम्ही जर न विचारता केलं तर तुम्हाला सू करू शकतात, आणि सू केल्यानंतर लवकर निकाल पण लागतो. आपल्याकडे आज सू केलं तर आपला नातवाला मिळेल त्याचा निकाल. तर तो घाबरला, त्याला वाटलं हे खूप मोठं आपण चुकीचं केलेलं आहे. त्यांनी लगेच त्या प्रकाशकाला सांगितलं की थांबवा, पुस्तकं तुम्ही करू नका, थांबवा म्हणून. आणि त्यांनी त्या डॉक्टर मायरना एक पत्र लिहिलं की मी सॉरी, आणि त्यांनी पुस्तकं परत घ्यायचं सांगितलं त्या प्रकाशकांना. त्यांनी त्या डॉक्टर मायरना लिहून पाठवलं
की हे चुकून झालेलं आहे आणि सगळी पुस्तकं मी परत घेणार आहे आणि मी हे पुस्तक असं छापून देणार नाही आहे, असं त्यांनी लिहिलं त्याला आणि क्षमा मागितली त्याची. तुम्हाला खोटं वाटेल, डॉक्टर मायरचं उत्तर 2 लाईनमध्ये आलं. 2 लाईनमध्ये काय म्हटलं आहे? डोंट स्वेट द स्मॉल स्टफ. म्हणजे काय? लहान गोष्टीचा मोठा बाऊ करू नको. ही खूप लहान गोष्टी आहे आणि सर्वच गोष्टी लहान असतात. तेव्हा हे सोडून दे आणि लेट इट बी देअर. मी जे लिहिलं आहे ना ते तसंच राहू दे आणि तू गो हेड. तेव्हा त्यांनी जी 2 वाक्य वापरली की लहान लहान गोष्टीचा बाऊ करू नका, लहान गोष्ट आहे सोडून दे तुम्ही. म्हणजे मोठी माणसं, खरी मोठी माणसं अशी असतात, खरी मोठी माणसं अशी असतात, सोडून द्यायला शिकतात ते आणि कुठल्याही गोष्टीचा बाऊ करत नाही. जितका बाऊ कराल ना तितकी मनशांती तुमची ढळत जाईल, हे लक्षात ठेवा. मनशांती ढळून आपलं काही काम होत नाही. म्हणून क्षमाशीलता हे खूप मोठं आहे. क्षमा जेवढी तुम्ही कराल ना तेवढे तुम्ही मोठे व्हाल. लक्षात ठेवा, मोठे व्हाल. आपण फक्त संपत्तीने मोठे कसे होऊ एवढंच बघतो, पण आपण चारित्र्याने आणि मनाने पण खूप मोठे व्हायला पाहिजे. मनाने मोठं झालेलंच खरं आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी पडतं. नंतर मी सांगितलं काय? दातृत्व, देण्याची वृत्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे, सगळ्यात महत्त्वाची. पण देताना मी काहीतरी दिलं असा भाव असता कामा नाही. मी कोण देणारा? मी माझ्याकडे भरपूर आहे म्हणून त्याच्यातली मी काहीतरी शेअर केलं हा भाव पाहिजे. म्हणून मी मगाशी त्यांचं अभिनंदन केलं, कारण त्यांच्याकडे दातृत्व आहे. त्यांनी अशा संस्थेला ते नेहमीच मदत करत असतात असं मी ऐकलेलं आहे. म्हणून दातृत्वाला खूप महत्त्व आहे, पण देतानाचा भाव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. मी दिलं असा भाव असताच कामा नाही. आहे म्हणून मी दिलं, आणि हे आहे कशामुळे? तो आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं आहे. त्याच्यामुळे मी देतो आहे, मी काय मोठं करत नाही. असा जर भाव असेल ना तर तुमच्याकडे जास्तीत जास्त येण्याची क्रिया चालू होते. म्हणून सद्गुरूंचा सिद्धांत काय? जीवनविद्येचा सिद्धांत काय? दिल्याने येतं आहे रे, आधी दिलेची पाहिजे, हा सिद्धांत. आपण केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे, ऐकलंय. पण हे नवीन सिद्धांत आहे का? दिल्याने येतं आहे रे, आधी दिलेची पाहिजे. दिल्याशिवाय येत नाही कुठली गोष्ट, लक्षात ठेवा. दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही. मान द्या, मान येईल. कान द्या, लोक आपलं ऐकतील. पैसे द्या, तुमच्याकडे पैसे भरपूर वाहतील. कारण पैसा आहे ना, पैशाला करन्सी म्हटलेलं आहे. करन्सी म्हणजे काय? फ्लो व्हायला पाहिजे, फ्लो. पैसा अडकून राहायला कुठेतरी ना तो कुसतो. नेहमी सगळ्या गोष्टी फ्लो व्हायला पाहिजे. नदी बघा, फ्लो होते ना तेव्हा चांगलं असतं. कुठली गोष्ट फ्लो, ब्लड फ्लो व्हायला पाहिजे. फ्लो होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून संपत्ती पण फ्लो व्हायला पाहिजे नेहमी. दिली ना की दुसऱ्या वाटेने येते. नेचर ॲबोर्स व्हॅक्यूम असं म्हटलेलं आहे. नेचर ॲबोर्स व्हॅक्यूम म्हणजे काय? नेचरला व्हॅक्यूम अलाउड नाही आहे. व्हॅक्यूमला काय म्हणतात मराठीत? हा, निर्वात प्रदेश कधीच राहत नाही. तुम्ही एक नळी घ्या आणि एकीकडनं तुम्ही हवा काढायचा प्रयत्न करा, दुसरीकडनं हवा घुसते. हा निसर्गाचा नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू काय ते तुम्हाला सांगत नाही, निसर्गाचे नियमच सांगतात. एकीकडनं गेला पैसा, व्हॅक्यूम तुमच्याकडे कधीच होणार नाही. दुसरीकडनं पैसा येणारच, येणारच, लक्षात ठेवा. म्हणून देण्याची तुमची वृत्ती कायम ठेवा. म्हणून नेहमी असं म्हणतात की तुमच्याकडे 100 रुपये आले ना, 1 ते 10 रुपये तुम्हाला जेवढे पाहिजे ते लोकांना द्या. चांगल्या संस्थेला द्या. सत्पात्री दान पाहिजे, उगीच कोणाला देऊ नका. म्हणून देण्याची वृत्ती ही तुम्हाला श्रीमंत बनवते दोन्ही बाजूनी. पैशानी पण श्रीमंत तुम्ही होता आणि मनाने पण श्रीमंत होता, लक्षात ठेवा. म्हणून देण्याची वृत्ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही देत राहा, काही कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून देण्याच्या वृत्तीला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलं आहे. म्हणून एकीकडे असं म्हटलं आहे, श्रीमंती ही दातृत्वाने शोभते. श्रीमंती ही दातृत्वाने शोभते. यश हे कर्तृत्वाने शोभतं आणि ज्ञान हे नम्रतेने शोभतं, हे लक्षात ठेवा. म्हणून दातृत्व हे सगळ्यात मोठं शहाणपण आहे, लक्षात ठेवा. शहाणपण मी का म्हणतो?
कारण त्याच्यातनं तुमचं भलं होणार आहे, लक्षात ठेवा. नुसतं द्या म्हणून सांगितलं सद्गुरूंनी, देताना विचार करून द्या, देताना आपलं सगळं सोडून देऊ नका, ठेवून द्या सगळं. सद्गुरूंनी पुन्हा प्रॅक्टिकल सांगितलं, देणं म्हणजे काय, देत राहू नको वेळा का, तुझं पण सांभाळून घे, घर सांभाळ, घर सांभाळून तू दे काय देणार ते. वॉरन बुफे म्हणून एक अमेरिकेतला नंबर 2चा श्रीमंत माणूस आहे, नंबर 2चा. त्यांनी आपली 85% संपत्ती दान करून टाकलेली आहे, प्लेज म्हणतात त्याला, प्लेज करून ठेवलेली आहे 85%. आणि तिथे असे 81 बिलियनर्स आहेत अमेरिकेमध्ये, 81 की ज्यांनी आपली 50%हून जास्त संपत्ती प्लेज केलेली आहे, म्हणजे देऊन टाकलेली आहे. आणि त्यांच्याकडे एक गिविंग क्लब आहे, गिविंग क्लब म्हणजे त्याने एक गिविंग क्लब स्थापन केलेला आहे. आणि त्या क्लबमध्ये लोक मेंबर होत आहेत, श्रीमंत लोक, की जी देण्याची वृत्ती त्यांच्याकडे डेव्हलप करत आहेत. देण्याच्या वृत्तीमध्ये अमेरिकेचा नंबर पहिला लागतो. आणि आपला कितवा लागतो सांगत नाही, कुठेतरी एकदम खाली असणार. सांगायचा मुद्दा काय की देण्याची वृत्तीच ह्या लोकांना मोठं बनवते. हे जे श्रीमंत झालेत ना, वॉरन बुफेसारखे लोक, त्यांचं जर तुम्ही सगळं बघितलं ना, त्याला एकाने विचारला प्रश्न की तुम्ही हे एवढे पैसे देऊन टाकतात, मिळवले कशासाठी? आपल्याला हा प्रश्न पडतो ना, मग मिळवायचे कशाला एवढे त्रास करून जीवाला? त्यांनी काय नाही, तुमची मुलं आहेत, त्या मुलांना द्यायला नको का तुम्हाला? आपल्याकडे 7 पिढ्यांची आपण हे करतो, 7 पिढ्यांची तरतूद करतो. पैसे एवढे कमवतो की 7 पिढ्यांची तरतूद. पण 7 पिढ्यांची तरतूद जेव्हा करतो तेव्हा 7 मढ्यांची तरतूद आपण करत असतो, लक्षात ठेवा. कारण ती मुलं सगळी फुकट जात असतात. आयतं मिळालं की फुकट जातो माणूस, लक्षात ठेवा. म्हणून मुलांना जर सगळं तुम्ही आयतं दिलं तर मुलं फुकट जातात, लक्षात ठेवा. म्हणून त्याला वॉरन बुफेला विचारलं एकानी, पत्रकारांनी, तुझी मुलं असताना तू एवढी पैसे देऊन का टाकतो, मुलांना काय ठेवणार नाहीस की काय? तो बोला ठेवणार आहे. तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं, मुलांसाठी एवढं ठेवा की मुलांना काहीतरी करण्याची स्फूर्ती आली पाहिजे. बघा किती सुंदर वाक्य आहे. मुलांना एवढं द्या की त्याच्यातनं त्यांना काहीतरी करण्याची स्फूर्ती येऊ दे, काहीतरी करू दे त्यांना. पण ती स्फूर्ती येण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे, भांडवल त्यांना. पण एवढं देऊ नका की त्यांना आयतं खाण्याची वृत्ती निर्माण होईल. काय सुंदर वाक्य आहे. म्हणून पैसे भरपूर कमवा, पण मुलांना अभ्यास करायला लावा, मुलांना काम करायला लावा. आमच्याकडे काही बिझनेसमॅन आहेत, ट्रस्टी आहेत. आपल्या मुलाला त्यांनी खालपर्यंत काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा जाऊन ह्याच्यामध्ये काम कर, डायरेक्ट जाऊन केबिनमध्ये बसू नकोस, पहिलं मशीनवर काम कर, कळू दे तुला त्यांचे काय कष्ट आहे कामगारांची, तरच तू त्या कामगारांना चांगलं वागवशील. म्हणून त्यांनी सुरुवात त्यांना खालपासून केली. हळूहळू वरती जायचंच आहे त्याला, त्याचाच बिझनेस आहे. पण तो कामगाराबरोबर काम करायला शिकलेला आहे. ह्या गोष्टी करायला पाहिजे. आपण सगळं हातात दिलं डायरेक्टली तर मुलं फुकट जातील, लक्षात ठेवा. म्हणून ही जी देण्याची वृत्ती आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे. देण्याने तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. नंतर महत्त्वाचं आहे ते कृतज्ञता हे खूप महत्त्वाचं आहे. कृतज्ञ राहायला पाहिजे माणसाने, कृतज्ञ सतत. आणि सद्गुरू काय म्हणतात की तुम्हाला शुभचिंतन केलं पाहिजे कायम, शुभ विचार तुमच्या मनामध्ये घोळवले पाहिजे. हे शुभचिंतन कसं होईल हो? तुम्हाला जर समोरचा माणूस दिसला त्याच्यातलं जर तुम्हाला चांगलं बघताच नाही आलं आणि वाईटच तुम्ही बघायला लागला तर शुभचिंतन कसं होईल मला सांगा? कारण आपल्याला काय माहिती आहे, केलेलं आपण विसरतो. 50 गोष्टी केलेल्या आपण विसरतो आणि एकदा नाही म्हटलेलं लक्षात ठेवतो. हे खरं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही त्याला कितीही द्या, 10 वेळा लोन दिलं आणि 11 वेळा नाही म्हटलं, झालं फुकट केलेलं. म्हणून लक्षात ठेवायचं की आपण कृतज्ञतेने स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं, मी काल सांगितलं. म्हणून प्रत्येक गोष्ट कुठल्याही माणसाकडे बघितलं, त्यांनी आपल्यासाठी काय चांगलं केलं किंवा त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ही बघण्याची दृष्टी जर आपण डेव्हलप केली
तर आपले विचार सतत शुभ राहतील. आणि त्यांनी काय नाही केलं हे बघितलं तर सतत निगेटिव्ह विचारांची मालिका आतमध्ये राहील. लक्षात ठेवा, हे निगेटिव्ह विचारच तुम्हाला वाईट करतात सगळे. लक्षात ठेवा, कारण ती शृंखला असते, चेन असते. लक्षात, विचारांची एक चेन असते. एक निगेटिव्ह विचार आला की तो निगेटिव्ह विचारांची चेन निर्माण करतो आणि आपलं डोकं आहे ना, मेंदू पोखरून काढतो, पोखरून. म्हणून जे लोक डिप्रेशनमध्ये जातात ना, डिप्रेशनमध्ये जातात, ते निगेटिव्ह विचार त्यांच्या मनात सतत चालू असतात. सतत एक निगेटिव्ह विचार दुसऱ्या निगेटिव्ह विचाराला जन्म देतो. असे विचारांना जन्म देत 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 डिप्रेशनला जन्म देतात. म्हणून पॉझिटिव्ह विचार करणं ह्याला खूप महत्त्वाचं आहे. सकारात्मक विचार सगळेच सांगतात, सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा. पण कसं करा? सकारात्मक विचार करणं सोपं नाही. सोपं असेल तर थोडंसं आपल्याबद्दल विचार करणं सोपं आहे. मी मोठा झालो पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, एक वेळ सोपं आहे. पण ते सोपं नाही आहे सकारात्मक विचार. लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंनी एक आयडिया सांगितली, सहकारात्मक विचार करा, सर्वांचा विचार करा. सर्वांमध्ये तू आहेच, म्हणून सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, असं जर तू म्हणायला लागलास तर तुझं भलं होणारच. लक्षात ठेव. म्हणून सद्गुरूंनी 2 गोष्टी सांगितल्या. कृतज्ञतेने प्रत्येक माणसाकडे पाहत राहा, दृष्टी कृतज्ञतेची ठेव. जरा जरी काहीतरी तुमच्यासाठी केलं तर त्याला तुम्ही कृतज्ञतेने त्याचं स्मरण करा, कृतज्ञतेने कौतुक करा त्याचं. कारण कृतज्ञता कशी व्यक्त करायची? त्याचं कौतुक करून. आणि काय करू शकतो आपण? मनात तुमच्या भाव आहे कृतज्ञ, आणि तुम्ही बोलून नाही दाखवलं तर उपयोग काय? बरोबर आहे की नाही? म्हणून कृतज्ञ राहा आणि कृतज्ञतेसाठी कौतुक करून दाखवा. व्यक्त कसं करायचं? कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे कौतुक. दुसरा मार्ग म्हणजे त्याला मदत करा पुन्हा, म्हणजे तुम्हाला त्यालासुद्धा मदत तुम्ही करू शकता. अशा रीतीने तुम्ही कृतज्ञ जेवढे राहाल ना तेवढं तुमचं शुभचिंतन होईल. आणि कृतज्ञतेने मी काल सांगितलं, कृतज्ञता हा जोड आहे, वो कभी तुटेगा नहीं. लक्षात ठेवा, कभी तुटेगा नहीं. फेविकल का जोड एक वेळ तुटेल पण हा जोड तुटू शकत नाही. म्हणून कृतज्ञतेने तुम्ही ज्याला स्मरण करता, ज्याचं तुम्ही शुभचिंतन करता, त्याला तुम्ही जोडले जातात. आणि एकदा तुम्ही जोडले की तुम्हाला तिथून प्रेमाचा सर्व काही फ्लो निर्माण होतो आणि तुम्ही संबंध तुमचे सुधारले जातात. म्हणून मी काल सांगितलं, नातेसंबंध सुधारायचे असेल तर काय करायचं? मी काल सांगितलं थोडक्यात, आज पुन्हा सांगतो. तुम्हाला जर नातेसंबंध सुधारायचे असतील तर प्रत्येकाबद्दल शुभचिंतन करत राहा, कृतज्ञतेने त्याचं स्मरण करत राहा. म्हणजे काय करायचं? सोपं सांगितलं सद्गुरू, सोपं सांगतं सद्गुरू. म्हणजे कोणालाही करता येईल, अशिक्षित माणसाला पण करता येईल आणि सुशिक्षितला पण करता येईल. त्यांनी 3 वाक्य सांगितली, फक्त 3 वाक्य, महावाक्य. त्याला आम्ही महावाक्य म्हणतो किंवा आम्ही बाण म्हणतो. बाण, महाबाण आहेत, ती शस्त्र आहेत आपली. काय म्हणायचं? कोणी समोर दिसला की मनातनं काय म्हणायचं? देवा याचं भलं कर. मनापासून ना, देवा याचं कल्याण कर, देवा याचा संसार सुखाचा कर. ही 3 वाक्य तुम्हाला जो जो भेटेल, जो जो, मग तो प्यून असू दे, ड्रायव्हर असू दे, शेजारी असू दे, कोणाबद्दलही बॉस असू दे, तुम्ही फक्त हे म्हणत राहा. मनातून, मनातून आणि मनापासून. हे जर तुम्ही म्हटलं, तुम्ही त्याच्याशी जोडले जाणार, जोडले जाणार. तुम्ही असं कसं, त्याला कसं कळणार? तुम्ही मनात म्हणतात, त्याला कसं कळणार? कळतं, कारण मन जोडलेली आहेत. काल सांगितलं, अंतर्मन एकमेकाशी जोडलेलं आहे. तुम्ही फक्त स्मरण करण्याची लगेच तुम्ही जोडले जातात त्याच्याशी. आणि तुम्हाला हा अनुभव येतो. आमच्याकडे प्रचंड अनुभव आहे, लोकांना प्रचंड अनुभव आहे. आजच मी सकाळी एका कुटुंबामध्ये गेलो होतो. त्या कुटुंबामध्ये 2009 साली मी जेव्हा गेलो होतो तेव्हा ती पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. पत्र्याच्या शेडमध्ये, बघा, पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. नवरा पण एवढा काय चांगलं काम बिम करत नव्हता. ती जेव्हा जीवनविद्या मिशनमध्ये आली, तिने सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आणि तिने ही 3च वाक्य पकडली आणि प्रार्थना पकडली. तिने ठरवलं की आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणायचा. ती म्हणायची, मी जरा जरी काही खूट झालं की मी लगेच माहेरी जायची.
राग यायचा मला. नवरा काय ती बोलला, नवरा नीट नाही वागला की चालली माहेरी. असं चाललं होतं तिचं. पण तिला जेव्हा हे सगळं कळलं, शास्त्र कळलं, अंतर्मनाचं शास्त्र कळलं, जीवनविद्येचं शास्त्र कळलं, तेव्हा तिने अप्लाय करायला सुरुवात केली. तिने काय केलं, जो भेटेल त्याला हे 3 बाण मारायला सुरुवात केली. 3 बाण. हे बाण लागत नाहीत, हा लागतात, पण प्रेमाची असतात. ते लागतात म्हणजे चांगल्या रीतीने लागतात. तर तिने हे 3 बाण, तिने सांगितलं सकाळी अनुभव तिचा, 3 बाण मारायला सुरुवात केली, प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. आज मी तिच्याकडे जेव्हा गेलो 2016 साली, मोठा आलिशान फ्लॅट होता तिचा, आलिशान फ्लॅट. मी बघून चकित झालो, एवढा तुमचा उत्कर्ष झाला. तिने मला सांगितलं, मी फक्त या 3 बाणाचा उपयोग केला. 3 बाणाचा उपयोग मी सतत केला आणि मला हा सगळा फायदा झाला. नंतर त्याच बाईने मला वाटतं सांगितलं की दुसऱ्या बाईने माहीत नाही की माझा भाऊ की नवरा इलेक्शनला उभा होता. तिनेच सांगितलं काय? तिनेच ना? हां, तिचा नवरा कुठल्या तरी इलेक्शनला उभा होता, सभापती की कसली ती मला माहीत नाही तिकडचं. त्या इलेक्शनला उभा होता. ती त्या बूथमध्ये बसली होती. ती काय असतं ना मोठं, जिथे इलेक्शनला लोक येतात तिथे ती बसली होती. आणि प्रत्येक जो माणूस येत होता, मी पॉलिटिकल लोकांसाठी आयडिया सांगतोय, प्रत्येक माणूस जे येत होता त्याच्याकडे बघून ती फक्त हे 3 बाण मारत होती. सतत म्हणत होती, देवा यांचं भलं कर. असं म्हणत नव्हती मला मत दे, देवा मला मत दे, असं म्हणत नव्हती ती. ती काय म्हणत होती, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. 3च वाक्य प्रत्येक माणसाकडे बघून म्हणत होती. नंतर जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हा त्या माणसाचा विजय झाला, लक्षात ठेवा. आणि त्या ज्या इलेक्शनच्या सेंटरमध्ये ती बसली होती तिला सर्वात जास्तीत जास्त मतं तिला मिळाली. सांगायचा मुद्दा काय, पण हे मनापासून करता आलं पाहिजे. तेवढ्यापुरती करायचं आणि सोडून द्यायचं ह्याला काय अर्थ नाही. आपण तसं म्हणतो मनापासून, त्याचं वाटोळं होऊ दे, हे सोपं असतं बोलायला. हे जर मी सांगितलं सगळे इझिली बोलतील. तर दुसऱ्याचं वाटोळं होऊ दे हे आपण सहज आणि एकदम मनापासून म्हणतो. तसं मनापासून जर आपण म्हटलं, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा कर, हे एवढं जरी तुम्ही केलं ना, तुमच्या आयुष्यामध्ये किती परिणाम होत जातो तेवढं बघा. परिणाम होत जाईल, फरक पडत जाईल. पण तरी हे करणं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. हे करणं सोपं नाही आहे. कारण ह्याच्यासाठी साधना, ही साधना आहे. दुसरा माणूस दिसल्यानंतर पहिला विचार काय येतो, ह्याचं भलं होऊ नको दे, हा पहिला विचार येतो. आमच्याकडे आम्ही कर्जतला जातो, ज्ञानपीठ बांधलं आहे कर्जतला, तिथे आमचे कोर्सेस चालतात. त्या ज्ञानपीठामध्ये जाताना टोल भरायचा असतो, टोल. तर आमची सगळी मंडळी टोल भरताना काय म्हणतात, टोल भरतात आणि त्याला म्हणतात, देव तुझं भलं करो. तो बिचारा असा कंटाळलेला असतो, कारण संबंध तेच काम करायचं असतं, असा कंटाळला असतो. आम्ही असं म्हटल्यानंतर एकदम हसतो, कारण अशी म्हणणारी माणसं त्याला मिळत नाहीत. आणि आता त्याला सवय व्हायला लागली की असा बोलणारा माणूस म्हणजे जीवनविद्या मिशनचा माणूस. साधी साधी तंत्र सद्गुरू शिकवलेली आहेत, साधी साधी तंत्र. पण त्याच्या मागे आहे ते खूप मोठी फिलॉसॉफी आहे, खूप मोठं विज्ञान आहे त्याच्या मागे. पण ते सगळं सांगायला आपल्याला वेळ नाही, म्हणून आपण सगळं सांगत बसत नाही. काय करायचं ते वाढून दिलेलं आहे, खा फक्त एवढं करा, मग पुढचं तुम्हाला कोर्समध्ये समजतात. आता शहाणपणाचे खूप पैलू आहे, वेळ फार कमी आहे. तर त्याच्यामध्ये नम्रता येतो आणि समाधान म्हणून एक गोष्ट येते, समाधान. म्हणजे माणसाने समाधानी राहायला पाहिजे. सतत कटकट कटकट केली, माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही, तर हा नाही हा भाव तुमच्या अंतर्मनामध्ये जातो. म्हणून आहे हा भाव ठेवला पाहिजे. मी आनंदी आहे, पण आहे त्याच्याविषयी जास्त मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महत्त्वाकांक्षा पाहिजेच, पण ती समाधानाच्या अधिष्ठानावर समाधानी राहत प्रयत्न करत राहायचं. आपण काय करतो, हे नाही मिळालं म्हणून राग, हे नाही मिळालं म्हणून कटकट. ही आपली कटकट कटकट जी चालते ना, त्यामुळे आयुष्यामध्ये हे सगळं आपलं कट होऊन जातं आपल्याकडनं. म्हणून सतत समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचं असतं.
शहाणपणाचा एक तो मोठा पैलू आहे. आता खूप हा विषय मोठा आहे, थांबायचं कुठे हा सुद्धा एक मोठा विषय आहे, तो काय मला आता घेता येणार नाही. पण स्मरण हा गोष्ट आपली जी राहिली आहे ती मी घेतो. सद्गुरू म्हणतात काय की स्मरण का करायचं. आपण अंधश्रद्धा कोणालाही शिकवत नाही. लोकांना वाटतं ही अंधश्रद्धा आहे नामस्मरण करणं, पण स्मरण हा धागा आहे, लक्षात ठेवा. धागा, हा धागा तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जातो. आणि ईश्वर म्हणजे काय हो, ईश्वर म्हणजे फक्त ही चैतन्य शक्ती जी आतमध्ये आहे ना, ही चैतन्य शक्ती ही जी ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि शक्ती स्वरूप आहे, अशी जी जी चैतन्य शक्ती आहे ना, तिच्याशी आपण जोडले जायला पाहिजे. खरं म्हणजे तेच आपण आहोत, खरं म्हणजे आपण तेच आहोत, पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मी ईश्वर आहे याचा विसर पडला आहे. आता का पडला आहे हे सगळं आता बोलण्याची वेळ नाही आहे, पण मी ईश्वर आहे ही खरी गोष्ट आहे, पण आपण विसरलेलो आहोत. आणि मी आता व्यक्ती म्हणून जीवन जगतोय, मी प्रल्हाद म्हणून जीवन जगतोय, आणि मी ईश्वर आहे हे आपल्याला विसर पडलेला आहे. आता हा विसर काढण्यासाठी काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. सोपं गोष्ट आहे ना. आपण जे विसरतो ते आठवतो, विसरलं नाही तर कशाला आठवतो आपण. पण आपण हे विसरलो आहे हे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ते आठवतच नाही. पण सद्गुरू जेव्हा तुम्हाला सांगतात, सद्गुरू तुम्हाला जेव्हा समजावून सांगतात की ईश्वर आहे म्हणजे काय आहे, तो जर ईश्वर आहे तर मग आम्ही असे का वागतोय हे पण सांगतात. आतमध्ये ईश्वर आहे पण वागतो रावणासारखा, उपयोग काय. कारण का, ईश्वराचा विसर आहे. आणि विसर कुठला, स्मरण कशाचं आहे, मी, अहंकाराचं स्मरण आहे. म्हणून हा अहंकार गेला पाहिजे. म्हणून हा विसर आहे आपल्या सद्गुरूंनी शिकवलं, हा विसर आहे सद्गुरूंनी सांगितलं. सद्गुरूंनी लहान लहान एक्झाम्पलनी समजावून सांगितलं की हा आनंद आपल्याचकडे आहे. कारण ईश्वर म्हणजे कुठे 10 तोंडाचा किंवा असलं नाही आहे, 10 हाताचा. ईश्वर तसं नाही आहे. सद्गुरू म्हणतात ईश्वर ही मूर्ती नाही आहे, व्यक्ती नाही आहे, आणि नुसती शक्ती पण नाही आहे. ती शक्ती आहे ती सच्चिदानंद स्वरूप शक्ती आहे ती, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण ही जी शक्ती आतमध्ये आहे ना, ही शक्तीचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि त्याच्यासाठी सद्गुरू एक लहानसं उदाहरण देतात. ही शक्तीमध्ये आनंद आहे, आपल्याकडेच आनंद आहे. आत्मसुख म्हणजे काय, आपल्याचकडे सुख आहे, आपल्याचकडे आनंदी आहे. म्हणजे काय, आपण खरे आनंदीच आहोत, आपण खरे सुखीच आहोत, आपण आपल्याला दुःखी करतो आहोत, हे लक्षात ठेवा. सद्गुरूने एक लहानसं उदाहरण दिलं सांगतो. सद्गुरू आहे ना पाहण्याचं उदाहरण देतात. पाहणं हा आनंद आहे, खरं पाहणं आनंद आहे. म्हणून हा जो आनंद आहे ना आपल्या सगळ्या इंद्रियामधनं वाहत असतो, खरा तो वाहतच असतो. खरं आपण आनंदीच असतो, पण आपण आनंदी आहोत हे आपल्याला माहीत नसतं. आता बघा, ज्यांच्याकडे दृष्टी नाही त्यांना जर उद्या दृष्टी आली तर त्यांना काय होईल हो, ब्रह्मानंद होईल. ब्रह्मानंद जर दिसायला लागलं त्यांना तर त्यांना ब्रह्मानंद होईल. पण ज्यांना दिसतंय त्यांना ब्रह्मानंद होतोय काय हो, यात काय दिसतंच आहे, सगळ्यांना दिसतं, मला पण दिसतंय. म्हणजे काय, आपल्याला त्याच्यामध्ये आनंदच नाही आहे. माझा पाय दुखतोय आता कारण मी पडलो कुठेतरी, चालताना त्रास होतोय. मगाशी मी गेलो तिथे बसता पण नाही आलं मला, का तर पाय जेव्हा दुखला आहे. पण जेव्हा मी चांगला चालतो तेव्हा मला स्मरण नसतं की माझा पाय चांगला आहे, असं आपलं स्मरण असतं. आनंद असतो त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जे जे करतो आहे, पाहणं हा आनंद आहे. हे सगळं पाहायला मिळतं आपल्याला, हे सगळं जग, निसर्ग, सौंदर्य पाहायला मिळतं, हा आनंद आहे. हा आनंद त्यांना मिळत नाही, ज्यांना दृष्टीने त्यांना मिळत नाही. पण हे आहे आनंद आपल्याला कळत नाही. हा आपल्याला डोळे कशासाठी दिले आहेत, प्रेमाने पाहायला दिले आहेत. सगळ्यांकडे प्रेमाने, कौतुकाने, आनंदाने पाहण्यासाठी डोळे आहेत. देवानी डोळ्याची योजना कशासाठी केली, आनंदाने पाहण्यासाठी. कारण हा आनंद वाहतोय ना, आनंद, प्रेम, गोडी सगळ्या गोष्टी वाहत आहेत आपल्याकडनं. पण जेव्हा जेव्हा विसर पडतो तेव्हा ते आनंद आहे पण विसरतो, ते सुख आहे पण विसरतो, आणि पाहणं हे प्रेमासाठी आहे हे पण विसरतो. आणि आपण पाहतो कसं,
रागाने, तिरस्काराने पाहतो, द्वेषाने पाहतो, अविश्वासाने पाहतो. पाहणंच बिघडलं. का बिघडलं? विसर. आपल्याकडे जो आनंद आहे, आपल्याकडे ही शक्ती आहे, आपल्याकडे ईश्वर आहे, ह्याचाच आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून तुम्हाला आठवून द्यायची वेळ येते. म्हणून सद्गुरू काय बोलला आहे? विसरलं ना, स्मरण कर. स्मरण करता 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 एक दिवस आठव येईल, आठव होईल. तिथपर्यंत जरी नाही गेलो आपण, संत तिथपर्यंत पोचले. त्यांना जेव्हा आठव झाला, त्यांना जेव्हा जागृती झाली, तेव्हा त्यांना कळलं की मीच ईश्वर आहे. आणि त्यांना जो ब्रह्मानंद झाला, ईश्वर आहे म्हणजे काय मोठं काय होत नसतं, आनंद होतो तो स्वानंद. मग दुसऱ्यावर अवलंबून नसतो आपला आनंद. पिक्चर बघून आनंद मिळवत नसतो आपण, किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला आनंद नसतो. हा आनंद आतच असतो आणि हा आनंद आपल्याला सर्व क्षणी भोगायला मिळतो. ते साक्षात्काराचं झालं. पण साक्षात्कारापर्यंत नाही गेलं तरी हरकत नाही. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं? हे स्मरण ठेव की मी आनंद स्वरूप आहे. हे स्मरण ठेव, मी कशासाठी जन्माला आलो आहे? हा आनंद जो आहे ना, हा आनंद प्रक्षेपित करण्यासाठी मी जन्माला आलो आहे. हे आनंद वाटण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे. एवढं फक्त लक्षात ठेव. लक्षात ठेव, लक्षात घे आणि आनंद वाटायला सुरुवात कर. आनंद वाटता वाटता काय होईल? तुझ्याकडे आनंद तो बुमरँग होऊन तुझ्याकडे परत येईल आणि तू आनंद लुटायला लागशील. म्हणून जो आतमध्ये आनंद आहे, जो त्याला आपण आत्मानंद म्हणतो, आत्मसुख म्हणतो, हे जर तुम्हाला लुटायचं असेल तर हे तुम्ही दुसऱ्यांना द्यायला सुरुवात करा. कसं द्यायचं मी तुम्हाला सांगितलं. साधं शुभचिंतन करून सुद्धा तुम्ही आनंद वाटू शकता. मी म्हटलं मगाशी, तेव्हा याचं भलं कर म्हटलं तरी लोक खुश होतात. लोकांच्या तोंडावर स्माईल येतं. आनंद वाटा आनंद लूटा, आनंद वाटा आनंद लूटा, आनंद वाटा आनंद लूटा, आनंद वाटा आनंद लूटा. वाटा हो आनंद वाटा, वाटा हो आनंद वाटा. आधी वाटा आणि मग लूटा. आनंद वाटा आनंद लूटा, आनंद वाटा आनंद लूटा, आनंद वाटा आनंद लूटा, आनंद वाटा आनंद लूटा. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं, हे आत्मसुख लुटायचं असेल तुम्हाला तर फक्त आनंद वाटा. आनंद वाटायचे साधे साधे त्यांनी सांगितलं. कृतज्ञतेने स्मरण करा, लोकांचं भलं व्हा असं चिंतन करा. एवढं केलं तरी खूप आहे. आता धारीवाल साहेबांसारखे ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे देऊन सुद्धा लोकांना आनंद वाटू शकतात. पण ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, ज्ञान आहेत, त्यांनी ज्ञानदान करा. आज सकाळी आमच्याकडे ब्लड डोनेशन कॅम्प आपण केला. मग काही सांगितलं, ब्लड डोनेशन कॅम्प केला. ज्याला जे काही देता येईल आयुष्यामध्ये देत चला, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. मग असं म्हणतात की जेवढं तुम्ही ब्लड देता ना तेवढं चांगलं ब्लड तुमच्याकडे येतं. बघा सगळीकडे हेच आहे, दिलं की येतं, दिलं की येतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आजपासून आपल्याला जर जीवन सुखी करायचं आहे, समृद्ध करायचं आहे आणि जीवनाचा काला चांगला करायचा असेल तर मगाशी मी एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आपल्या आचरणात आणल्या, आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. ऐकणं सोपं असतं. मी मगाशी म्हटलं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं सोपं असतं. पण आज आपण ते दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणत नाही. आपण काय करतो? स्माइलीनी भागवतो. स्माइली माहीत आहे ना? प्रत्येक ठिकाणी आपण एक स्माइलिंग फेस दाखवतो. आपल्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर स्माइलिंग फेस दाखवतो. एवढ्यानीच आपण भागवतोय. आपला स्माइलिंग फेस लोकांना दाखवा आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणा. स्माइली वापरू नका, स्माईल वापरा. एवढं जरी केलं तर तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी सगळं काही तुमच्याकडे येईल. आणि ही तुमच्याकडे यावं अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि हा उत्सव संपला असं जाहीर करतो. पण त्याच्या अगोदर मला सांगायचं की हे तत्त्वज्ञान समजून घ्या. कारण आचरणात आणण्यासाठी समजून घेतल्याशिवाय आचरणात आणता येणार नाही. त्याच्यासाठी आमची पुस्तकं आम्ही ठेवलेली आहेत. ह्या पुस्तकातनं एक पैसा रॉयल्टी आमच्याकडे येत नाही, हे लक्षात ठेवायची. हे सगळे जे पैसे थोडेफार राहतात ते आपल्या उत्सवाला, आपल्या कार्याला उपयोगी पडत असतात. म्हणून ही पुस्तकं तुम्ही विकत कशासाठी घ्यायची असतात?
हे तुमच्या भल्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही, लक्षात ठेवायचं. तसंच प्रार्थनेचं महत्त्व मी सांगितलं. शुभचिंतन म्हणजे सद्गुरूंनी सहज सोपं गोष्ट सांगितली, ती म्हणजे प्रार्थना म्हणत राहा, बाकी कसलाही विचार करू नका. ज्यांना गरीब आहेत ना त्यांना काय समजत नाही याच्यातलं, मग एवढंच करा, प्रार्थना म्हणत राहा. प्रार्थना हेच शुभचिंतन, प्रार्थना हेच सगळं आहे. तर ही प्रार्थना जर तुम्ही म्हणत राहिला तर तुमच्या सगळ्या समस्यावर हा रामबाण उपाय लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी हे मशीन काढलेलं आहे. हे मशीन तुम्ही आपल्या सगळ्या रूममध्ये लावून ठेवा. आपल्या मुलांना ऐकू दे ही प्रार्थना, हळूहळू तोंडातनं यायला लागेल आणि मुलांचं सगळं चांगलं होईल. ह्याची 101वी आवृत्ती मगाशी आम्ही सांगितली, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवण्यासारखी आवृत्ती आहे, कारण हा एक चमत्कार आहे, लक्षात ठेवा. 101वी आवृत्ती निघणं एखाद्या लेखकासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि याचा अर्थ यांनी लोकांचं भलं झालेलं आहे, कितीतरी लोकांचं, लाखो लोकांचं भलं झालं आहे. तुमचं पण भलं व्हावं ही आमची इच्छा आहे. म्हणून ही आवृत्ती नुसती घरी ठेवू नका, वाचा. आणखी जितक्या लोकांपर्यंत देता येईल तितक्या लोकांपर्यंत ही आवृत्ती तुम्ही देत चला. आज आपण साजरा करतोय जीवन विद्या मिशनचा हा हिरक महोत्सव. माझ्या या 101व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्वांशी मला देखील आज खास संवाद साधावासा वाटतोय. माझा जन्म थोर तत्वज्ञ, समाज सुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून झालाय हे तर आपण सारे जाणताच. माझ्या निर्मितीसाठी मी सद्गुरूंप्रती सदैव कृतज्ञ राहीन. आपण आपल्या जन्मदात्याप्रती सदैव कृतज्ञ असावं हे तर आपले संस्कार आहेतच. पण माझ्या निर्मितीसाठी हा समोर असलेला लाखोंचा जनसमुदाय देखील तितकाच, किंबहुना त्याहूनही अधिक कृतज्ञ आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. श्री सद्गुरूंनी आपल्या सखोल चिंतन आणि कठोर साधनेतून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. ग्रंथ निर्मितीतील सद्गुरूंचे मी 6वे अपत्य. माझ्या आधी सद्गुरूंनी ज्ञानेशाचा संदेश, नामाचा नंदादीप, सार्थ हरिपाठ, अमृत तुषार आणि अमृत मंथन हे नामस्मरणाचा महिमा, महती आणि महत्त्व सांगणारे, परमार्थ सार्थ घडविणारे ग्रंथ लिहिले. समाज प्रबोधन करीत असताना त्यांनी समाजातील लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या. समाजातल्या लोकांचं दुःख जाणून घेताना त्यांना जाणवलं की या लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड दैववादी, प्रारब्धवादी, नशीबवादी आहे. जर या लोकांची सर्वांगीण प्रगती घडवून आणायची असेल तर प्रथम त्यांना प्रयत्नवादाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. म्हणूनच मग या समाज मनात कायापालट करून वैचारिक क्रांती घडवून आणण्याच्या व्यापक दृष्टीनेच माझी निर्मिती करण्यात आली. 1981 साली माझी प्रथम आवृत्ती निर्माण झाली. श्री सद्गुरूंनी उत्तम संचार, उच्च पदावरील सरकारी नोकरी, दररोजची समाज प्रबोधनं या सर्वांमधून माझ्या निर्मितीसाठी कसा वेळ काढला असेल याचे मला आजही आश्चर्य वाटते. माझ्या निर्मितीचे सारे श्रेय सद्गुरूंनी त्यांच्या धर्मपत्नी व आपल्या सर्वांच्या मातृतुल्य सौ शारदामाई यांना दिलेत. यातच सारं काही आलं. कारण हे महान कार्य करण्यासाठी सौ माईंचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्याप्रमाणेच सर्वच ग्रंथांची निर्मिती करताना श्री सद्गुरूंना रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागली. त्यावेळी कुटुंबाची सर्व जबाबदारी सौ माईंनी आनंदाने स्वीकारली. जनमानसात वैचारिक क्रांती घडवून आणण्याच्या तळमळीतून माझी निर्मिती करण्यात आली. त्यामुळे साहजिकच सद्गुरूंनी माझ्या माध्यमातून मांडलेले विचार हे अत्यंत क्रांतिकारक होते. असे समाजहिताचे हे क्रांतिकारक विचार यापूर्वी कुणीही कधीच ऐकले नव्हते. श्री सद्गुरूंनी माझ्या माध्यमातून प्रथमच मांडलेली यशस्वी जीवन व पापपुण्याची व्याख्या, दिव्य बँक हा नाविन्यपूर्ण विचार ऐकून अनेकांची मनं भारावून गेली. विचार व मनातण सामर्थ्य मनाला प्रबुद्ध करणारे ठरले. माझ्यामधील सद्गुरूंनी मांडलेल्या तत्वज्ञानाचं आचरण करून आज अनेकांचे उद्ध्वस्त संसार सावरले. अनेक नापास होणारी मुलं प्रयत्नवादाची कास धरून अभ्यास करून उच्च पदस्थ झाली. अनेक जण निराशेच्या गर्तेतून बाहेर पडत सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगू लागले. कित्येकांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या तर अनेकांचा निराशावाद दूर झालाय. जीवन संगीतातील 7 सूर या प्रकरणानं तर अनेकांच्या आयुष्यात आनंदी तालच धरलाय. प्रत्येक आवृत्तीत माझ्यामध्ये श्री सद्गुरूंनी वैचारिक सुधारणा केल्या.
जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवातील स्मरणिकेत सद्गुरूंनी एक दिव्य लेख लिहिला होता. आपला शिष्य प्रपंचाप्रमाणे साधनेतही परिपूर्ण व्हावा या आंतरिक तळमळीपोटी पुढे श्री सद्गुरूंनी हा लेख माझ्यामध्ये जीवन विद्येचा ओनामा या प्रकरणात समाविष्ट केला. दिव्यबोध व दिव्य साधनेच्या पूर्वतयारीसाठी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत जीवन विद्या मिशननं माझ्या लाखो प्रती लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि त्याचे क्रांतिकारक बदलही आपण अनुभवले आहेत. माझे वाचन व त्याप्रमाणे आचरण करून आज लाखो लोक ज्ञानी, सुखी, संपन्न, समाधानी, आनंदी झालेत. त्यापैकी एक तुम्हीही आहात आणि आज तुमचे हे आनंदी चेहरे पाहून श्री सद्गुरूंप्रमाणे मलाही अत्यानंद होत आहे. हा आनंद असाच चिरंतन टिकावा असे जर तुम्हाला देखील वाटत असेल तर मग चला सज्ज होऊयात. अनुग्रह घेताना आपण श्री सद्गुरूंना जे वचन दिलं ती गुरुदक्षिणा देण्यासाठी, हे जग सुखी होण्यासाठी व हे राष्ट्र सर्वार्थानं प्रगतीपथावर नेण्यासाठी श्री सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठी सदैव आहेतच. आपण फक्त मला या विश्वातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा. कारण हे अनमोल तत्वज्ञान आत्मसात करून जीवन सुखी व संपन्न करायचे की याकडे दुर्लक्ष करून जीवन प्रवाह पतिताप्रमाणे जगायचे, हा निर्णय तर आपला आपणच घ्यायचा आहे. म्हणूनच तर जीवन विद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.